साष्टांग नमस्कार. आणि जी 90 ते 100च्या आसपास आहेत त्यांना माझा शेवटचा नमस्कार. वालेकुम सलाम. ही आजकालची लहान मुलं ना, आपण लहान मुलापासून सुरुवात करूया. ही जी लहान मुलं बसलीत ना, लय वात्रड आहे. मगाशी लावणी चालू झाली तेव्हा मला तर वाटतं त्यांची कापणीच करून टाकायची. एवढी चावड झाली. काल 2 पोरं लहान मुलं आपापसात गप्पा मारत होते. त्यांची गप्पा बघा कशी आहे. माझ्या पप्पाने तुझ्या पप्पापेक्षा फास्ट गाडी मारतात. माझ्या पप्पा तुझ्या पप्पापेक्षा फास्ट गाडी मारतात. माझी दीदी ना तुझ्या दीदीपेक्षा खूप हुशार आहे. माझी दीदी तुझ्या दीदीपेक्षा खूप हुशार आहे. माझी मम्मी ना तुझ्या मम्मीपेक्षा खूप सुंदर आहे. हे बरोबर आहे. माझे पप्पा पण तेच म्हणतात. बघा हे असे झाले कार्टी. काल मागच्या दिवाळीला एक मुलगा म्हणतोय, आपण ना फटाके समोरच्या बिल्डिंग मधनच घ्यायचे. मम्मी बोलते, अरे बाळा तिकडे फटाके भेटत नाही. तुला बोललो ना आपण फटाके समोरच्या बिल्डिंग मधूनच घ्यायचे, मला माहितीये. अरे बाळा तिकडे फटाके भेटत नाही, तिकडे ब्युटी पार्लर आहे. ब्युटी पार्लर आहे. मग पप्पा काय म्हणत होते तिकडे चांगले चांगले आयटम याची कार्टी. आणि त्यात एक असंच आमचं भाचं आहे, मुंबईला असतो. आता आमचा एकदा शो होता मुंबईला. भरपूर दिवसांनी गेलेलो मुंबईला. बोललो ताईकडे जाऊन यावा. माझा भाचा एकदम माझ्यासारखा स्मार्ट आणि गोरा नाही का. लाईट मार भाई. मग ते लावणी वाले आले का नको तेवढे लाईट मारता. दाखव की माणसांना जरा मला तर. हा ना स्मार्ट असू द्या. माझा भाचा पण तसाच ना. भरपूर दिवसांनी मुंबईला गेलेलो. आमचा शो होता. मुंबई म्हटली का ते फ्लॅश सिस्टम, चौकोनी घर. बेल वाजवले, टिंग टॉंग. भाच्याने दार उघडला. बघते बघते तर हा नागोटण्यासारखं उभा. बोला कपडे घालून खाऊ दे का जा कपडे घालून. हा काय हाल आहे ना. शेवटी ताई आले. दादा तो तसा नाही ऐकायचा. बाळा जा मुंबई बंद कर. बघते तर का हा कपडे मी पुढे घालून मला. बोलत ताई हे काय. तर दादा ती मुंबईची भाषा आहे, तुला नाही कळायची. दुसऱ्या दिवशी शो झाला माझं. भरपूर दिवसांनी गेलो. बोलो भाऊजींबरोबर जरा गप्पा गोष्टी माराव्या. भाऊजी बरोबर गप्पा गोष्टी चालू होत्या. मोठ्या माणसांची आणि बेल वाजले. भाऊजीकडची मंडळी आली. दरवाजा उघडला. आले, बसले. कसं काय चाललंय. बोले चांगलं चाललंय. कसं काय येणं केलं. आपले म्हणाले आलो मुंबई बघायला. भाचा तिकडेच उभा. मुंबई बघायला. हे बघा मुंबई. अरे बाळा ती ही मुंबई बघायला ना, ती मोठी मुंबई बघायला आले. मोठी मुंबई. पप्पा भाऊजी काय 4 दिवस घरातून बाहेर नाही निघाले. असा माझा भाचा माझ्यासारखाच आहे ना. मिमिक्री म्हटली तर काही ऍक्टरांची पण आवाज येतात. मी तुम्हाला काही ऍक्टरांचा आवाज काढून दाखवतो. नाना पाटेकर हा माझा एक आवडता ऍक्टर आहे. जर त्याचा आवाज आवडला तर नक्की टाळ्यांचा प्रतिसाद द्या. काही गाण्यांची वाट लावताना नाना पाटेकर पहली बार साजन की आंखों में प्यार. पहले के छिपे दिखते थे सुबह से लेके शाम तक, शाम से लेके रात तक, रात से लेके फिर सुबह तक मुझे प्यार करो. राजा को रानी से प्यार होगा. मैं तो लोग रानी के साथ होना था. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, बीच बीच में जिधर जाता है. घूंघट उठा रहा हूँ मैं. घूंघट उठा रहा हूँ मैं. तेरे उठाना है, बाजू वाला नहीं आएगा उठाने के लिए. तू मैं पहले के बचे घूमरू. औरत है भूतनी. क्या लगा टूटे टोल लगा. चाहूंगा मैं तुम्हें शाम सवेरे. छोड़ो पर मेरे सेटिंग सूरज में चांद होने लगा. मैं छलनी नहीं जमीन लगी. सजना यही प्यार है. पकड़ी पार तू नहीं भाग्य भूकंप है. या लहान मुलांसाठी काही आवाज आहेत. मुलांना मांजर कशी ओरडते. हा बोका आहे. कुठं बोका. मला त्याची पण गरज आहे सध्या. आपण सुरू आहे बघू ना. नेक मिमिक्री मध्ये त्याला न्यायचं. मला बोक्याचा आवाज जमत नाही. बारीक आला आवाज. मांजरीचा आवाज.
लहान मुल कसं रडतं आता बघू, आवाज काढा आता. भारी हा, भारी आवाज काढला लहान मुलाचा. हंबा कशी ओरडते, हंबा. भरपूर गावात हंबा असतील ना. आता ओरडाले मित्रांनो, बघू द्या मला किती म्हशी आहेत तिकडे आणि किती रेडे. ओरडायला कुठे गेला तो माझा मित्र इकडचा? आहे, रेडा आहे हा तुमच्या गावात. मला रेडे मांजर असे कुत्रे मित्र पाहिजे. हंबा कशी ओरडते. आता आपण कुत्र्यावरती जाऊया. गावात भरपूर येताना कुत्रे भेटले. काही माझ्या ओळखीची कुत्रे होते, काही तुमच्या गावातली कुत्रे होती. आता हा येऊ तुझ्यापर्यंत येऊ. तू माझ्यावर चाल, मी तुझ्यावर चाल. अरे तो पिल्लं पण आहे. कुत्र्यांचा आवाज. आपण एखाद्या म्हणजे गावात एकटा चाललो असतो, रात्रीचे 12 वाजता कुत्रे बसलेले असतात. आपल्या पावांचा आवाज येतो, पावलांचा. कुत्रे बसलेले असतात. जसं आपण पायाला लागतो तसं कुत्र्यांचा पण आवाज वाढतो. हा, आपण जेव्हा दगड उचलतो तेव्हा कुत्र्यांची प्रतिक्रिया कशी होते बघा. आपण एखादे दगड उचलतो भीतीने आणि त्या कुत्र्याला जोरात मारतो. वाटतंय दगड चुकीच्या ठिकाणी लागलेला आहे. सनी देओल सनी देओलचा आवाज, त्याचा एक फेमस सनी देओल तू कात्या नहीं कात्या, ये मजदूर का हाथ है, लोहा पिघला के आकार बदल देता है. ये 2.5 किलो का हाथ जब उठता है ना तो आदमी उठता नहीं, उड़ जाता है. त्याच्या जोडीला एक सुनील शेट्टी. बोल जाओ हो नहीं सकता, आवाज में बोल जाओ. लहान मुलं झाली और ह्या दिवस